इसवी सन 2015च्या कालखंडामध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय संसद म्हणजे पार्लमेंट या पार्लमेंटमध्ये असणाऱ्या सदस्यांच्या समोर एक भाषण दिलं आणि भाषण देत असताना त्यांनी असं सांगितलं की तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आला आहात याला काही महत्त्व नाही आहे. तुम्ही तुमच्या अंगामध्ये असलेल्या गुणांची क्षमता जर विकसित केली आणि त्याचा वापर जर केला तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इतकी आयुष्याची उंची आपल्या जीवनामध्ये तुम्ही गाठू शकता. असे गौरव उद्गार तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या भारतातील पार्लमेंटचे जे सदस्य म्हणजे जे खासदार लोक होते त्यांच्यासमोर बाबासाहेब आंबेडकरांविषयी गौरवोद्गार काढले होते. तसंच इसवी सन 1998च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये अर्थशास्त्र विषयातलं नोबेल पारितोषिक अमर्त्य सेन यांना भेटलं होतं आणि अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक भेटल्यानंतर अमर्त्य सेन यांनी असं म्हटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे अर्थशास्त्रातले पितामह आहेत. म्हणजे अर्थशास्त्र विषयामध्ये त्यांना जे नोबेल पारितोषिक मिळालं त्या नोबेल पारितोषिक स्वीकारल्यानंतर सांगितलं की बाबासाहेब आंबेडकर माझ्या या विषयातील ते पितामह आहेत. असे बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अमर्त्य सेन यांनी गौरवोद्गार काढले. अमेरिकेमध्ये कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना ज्यांच्या मदतीनं, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या शिष्यवृत्तीवरती बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेमध्ये गेले होते आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी जो एक ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव द रिव्होल्यूशन ऑफ प्रोव्हिजनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया. हे पुस्तक, हे ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केलेला आहे. आणि या ग्रंथाला त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांचे असणारे गुरु सेलिग्मन यांनी त्याला प्रस्तावना लिहिलेली आणि या प्रस्तावनेमध्ये सेलिग्मन असं म्हणतात की आंबेडकरांनी हा जो विषय घेतलेला आहे या विषयाच्या अनुषंगाने अनेक लोकांनी कामं केलेली आहेत, अनेक लोकांनी संशोधन केलेले, पण आंबेडकरांसारखं एवढं सखोल ज्ञान आणि सांगोपांग माहिती इतर कुणी दिली असेल असं मला वाटत नाही. म्हणजे वरील 3 लोकांची जी तुम्हाला उदाहरणं मी सांगितली, मग ते बराक ओबामा असतील, तुमचे आपले गुरु सेलिग्मन असतील, अमर्त्य सेन असतील, या तिघांनीही बाबासाहेबांच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलेलं आहे. जी बुद्धिमत्ता बाबासाहेबांनी प्राप्त केलेली होती किंवा जे कष्ट घेऊन बाबासाहेबांनी ही विद्वत्ता प्राप्त केलेली होती, या विद्वत्तेला अनुसरूनच या 3 लोकांनी बाबासाहेबांच्या संदर्भानं गौरवोद्गार काढलेले होते. आता ही विद्वत्ता संपन्न काय अचानक बाबासाहेबांच्या मध्ये आलेली नव्हती, तर त्यासाठी अपार कष्ट, अपार मेहनत ही बाबासाहेबांना घ्यावी लागली. आपल्याला ज्ञात आहे की ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकर सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीच्या बळावरती कोलंबिया विद्यापीठामध्ये शिकत असताना कधी उपाशी तर कधी अर्धीपोटी राहून शिक्षण घेत होते. जी काही त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झालेली होती त्या शिष्यवृत्तीतली अर्धी शिष्यवृत्ती आपण स्वतःवरती वापरायची आणि अर्धी शिष्यवृत्ती घरी रमाबाई यांना पाठवायची. म्हणजे अर्धपोटी राहून, कधी उपाशी राहून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेतलेलं, म्हणजे अतिशय संघर्षात
हे शिक्षण घेणं काही साधंसुद्धा नव्हतं, परदेशामध्ये तेही. तरीही बाबासाहेबांनी ते घेतलं. 18 तास अभ्यास केला. त्याचं कारण असं होतं की 4 वर्षाचा असणारा कोर्स त्यांना 2 वर्षामध्ये पूर्ण करावा लागला होता. आणि म्हणून बाबासाहेबांनी घेतलेली ही अपार कष्ट, अपार मेहनत. पण बाबासाहेबांच्या जीवनात आलेली जी अनेक संकटे होती, संकटाच्या संदर्भात तर आपण बघितलंच की एकीकडे बाबासाहेब आंबेडकर हे उपाशी पोटी राहून शिक्षण घेत होते. एवढंच नाही तर इकडं गावामध्ये, भारतामध्ये रमाबाई आपल्या मुलाबाळांसह राहत असताना त्यांची मुलं बाळं मेल्यानंतर सुद्धा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या अंत्यविधीला हजर राहिलेले नाहीत. म्हणजे मेलेली मुलं बाबासाहेबांना तिकडे पत्राद्वारे कळवावी लागत होती. एवढी कष्ट, एवढा त्रास, एवढ्या समस्या, प्रचंड संघर्षमय जीवन, या संघर्षमय जीवनातनं बाबासाहेब घडत गेले. तरीही त्यांनी समाज जीवनामध्ये वावरत असताना आपल्या ह्या व्यथा किंवा या समस्या पुढं केलेल्या नाही. यांना बाजूला सारून समाज जीवन जगण्यासाठी त्यांनी जे ठरवलं होतं ते केलं, करून दाखवलं. आणि या देशातल्या हजारो नव्हे तर करोडो दलित आणि ओबीसी लोकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून दिला. आणि म्हणून बाबासाहेबांनी ती आयुष्याची उंची गाठली होती. आणि म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा भारत, म्हणजे ब्रिटिश कालखंडामध्ये जी लोक होती ती ब्रिटिश लोक असं म्हणायची की जेव्हा भारत देश स्वतंत्र होईल आणि भारत देशातला स्वातंत्र्याचा शेवटचं दशक असेल आणि ज्या वेळेला भारताचा राजकीय आणि सामाजिक इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस बाबासाहेबांचं नाव हे अग्रक्रमाने घेतलं जाईल. म्हणजे अतिशय गरिबी कुटुंबातून, अशा परिस्थितीतून जन्माला आले होते की जातपात म्हणा, अस्पृश्यता म्हणा, गरिबी म्हणा, या गोष्टी त्यांच्या पाचवीला पुजलेल्या होत्या. परंतु यांच्यापुढं हार न मानता अपार कष्ट, अपार मेहनत, अपार संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकर घडले. आणि घडून त्यांनी या देशातल्या हजारो दलित, ओबीसी लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश मिळवून दिलं आणि ते त्यामध्ये यशस्वी ठरले. आणि म्हणून अपार कष्ट, अपार मेहनत, कठीण परिश्रम घेणाऱ्या या बाबासाहेब आंबेडकरांच्यामध्ये धैर्यसुद्धा होतं. एकीकडे बाबासाहेबांकडे कठोर परिश्रम करण्याची कुवत होती, क्षमता होती, त्यांनी ते करून दाखवलं. पण त्यांच्याकडे असे काही गुण होते की ज्या गुणांच्या जोरावर ते म्हणायचे की माझ्याकडे केवळ विद्वत्ता आहे म्हणूनच लोक मला घाबरत नाहीत, तर माझ्याकडे काही असे सद्गुण आहेत की ज्यांच्या आधारावर लोक मला घाबरतात. शिस्त, चारित्र्य, या अशा गोष्टी आणि स्वच्छता की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनंदिन जीवनातून लोकांना दिसून यायच्या की काय शिस्त आहे, काय स्वच्छता आहे. आणि चारित्र्याला तर त्यांनी अगदी विद्यार्थी दशेपासून चारित्र्यावर लक्ष दिलेलं होतं. आणि म्हणून या 3 गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांच्याकडं अधिक मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे सुद्धा लोक काय करायचे की त्यांच्याविषयी बोलताना जरासं घाबरून बोलायचे. म्हणजे एवढं धाडस बाबासाहेबांच्या, एवढा निर्धार आणि धैर्य बाबासाहेबांच्याकडं कुठून आलं होतं, तर एकीकडं विद्वत्ता आणि दुसरीकडं चारित्र्याला त्यांनी मांडलेलं मोठं. शिस्त, चारित्र्य आणि स्वच्छता या 3 गोष्टी अंगी त्यांनी बाळगल्यामुळे आपल्या जीवनामध्ये अयशस्वी ठरणाऱ्या युवकांच्यासाठी सांगणं एवढंच की बाबासाहेब आंबेडकरांसारखे कष्ट तर आपल्याला नाही आहेत, एवढ्या समस्या तर आपल्या पुढे नाही आहेत. पण तेवढ्या समस्या असतानासुद्धा बाबासाहेबांनी आयुष्याची उंची गाठली होती. आणि आपल्यापुढे एखादी छोटीशी समस्या जर आली तर आपण डगमगून जातो. तर डगमगून न जाता बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा नुसती डोळ्यासमोर आणा. आणि नुसती प्रतिमा डोळ्यासमोर आणून त्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, तरी बाबासाहेब आंबेडकर आज किती उंचीला पोहोचलेले आहे. तर त्यांच्याकडून आपण या प्रेरणा घेऊन आपणही आपलं आयुष्य उज्ज्वल करू शकतो. आणि म्हणून बराक ओबामा यांनी म्हटलं, तुम्ही कोण आहात, तुम्ही कुठून आला आहात याला अधिक महत्त्व नाही आहे, तुम्ही तुमची क्षमता कशी वापरता यावरती ते सगळं अवलंबून असतं. तर मित्रहो, आजच्या पुरती या बाबासाहेब आंबेडकरांच्या गुणांविषयी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.